राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना हृदयापासून प्रथमतः अभिवादन। आजच्या कार्यक्रमाचे संयोजक हरिश्चंद्र दादा चव्हाण आणि शरद चव्हाण, विनोद चव्हाण, मराठा कृती गट, राजमाता जिजाऊ समाज प्रबोधन मंडळ, रामहरी बाबा सुसंस्कार आश्रम आणि वाणगाव परिसरामधील सर्व चौकट परिवार किंवा इतर सर्व जे परिवार आहेत आणि उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं हे संयोजन होत आहे, अशा सर्वांनाही प्रथम वंदन। आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या चरित्राचं आणि सद्यस्थितीचं अवलोकन वास्तविक पाहता 400 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या आणि नंतर विज्ञान तंत्रज्ञानाचं युग जे अवतरलं, ज्यामध्ये एका क्लिकवर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या कुठल्याही विषयाची आणि कुठल्याही घटनेची माहिती आपणास उपलब्ध होते। परंतु हा माहितीचा सगळा जमाना उपलब्ध असला तरी आपण सुखी समाधानी झालो आहोत का, हा खरा प्रश्न आहे। म्हणजे पूर्वीच्या काळी कोणी ब्रह्मराक्षस असत, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या या गोष्टी घडत असत, परंतु ज्या वेळेला यवनांचं राज्य आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या पातशाह्या, आदिलशाह्या वगैरे आजूबाजूला गोंगावत होत्या आणि मग जसा सूर्य जसा माथ्याने येतो तसा तो सुद्धा तापदायक ठरायला लागतो, तशी सत्ता सुद्धा बऱ्याचदा सामान्य माणसाला सत्तेची हवा डोक्यात जर राज्यकर्त्याच्या शिरली तर मग सामान्य माणसाचं जीवन हे अवघड होत आणि बऱ्याचदा षडविकार हे राजसत्तेमध्ये बसल्यानंतर मग रयतेचे काय हाल होतात हे आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे। 1598 सिंदखेड राजा या ठिकाणी 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्म होणं आणि राजे लखोजी जाधव यांच्या कुटुंबाला तो आनंद होणं, कारण आता मध्यंतरी आपण पाहतो आहोत की बऱ्याचदा स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागल्या आणि आता अलीकडं प्रत्येक गावामध्ये लग्नाच्या वयाचे असणारे अनेक मुलं ज्यांना विवाहासाठी जोडीदाराची अपेक्षा आहे पण ते मिळत नाही आणि आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ही अवस्था, परंतु तो काळ अतिशय आनंदाचा होता, परंतु संपूर्ण असणाऱ्या पौराणिक पांडित्याचा, वैदिकाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं धर्म मार्तंडांनी जे सांगावं आणि ते आमच्या रक्तामध्ये रुजावं आणि त्यामुळं अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला समाज आणि वर इकडून समाजामध्ये स्त्रियांची होत असलेली अवहेलना तर आज म्हणता येईल, त्या काळात ते गुलामगिरीच न, स्त्री स्वातंत्र्य अर्हती असं जे म्हटलं जायचं ते का, तर बालपणी पित्यानं रक्षण करावं, तरुणपणामध्ये पतीनं रक्षण करावं, म्हातारपणामध्ये पुत्राने तिचं रक्षण करावं, त्यांना वैचारिक अशा कुठल्याही प्रकारची स्वातंत्र्य नव्हतं आणि मग कर्तव्यकारी गाजवणार कसं। परंतु राजमाता जिजाऊच्या बाबतीत मात्र ही परिस्थिती वेगळीच आहे। सिंदखेडचे लखोजी जाधव यांनी आपल्या कन्येला जिजाऊला असं वेगळं नाही म्हणलं, तर त्यांनी लहानपणापासून तिच्यावर व्यायामाचे, लष्करी शिक्षणाचे आणि सगळ्या प्रकारच्या विद्या प्राप्त करण्याचे सुसंस्कार करायला सुरुवात केली। कोण अलीकडं आपण पाहतो की मुलगी जन्माला आल्यानंतर आज सुद्धा आईवडिलांच्या कपाळावर आठा पडतात किंवा नकोस वाटायला लागतं, थोडं वातावरण बदलतंय आता, परंतु
ही परिस्थिती आपल्याला या काळानं शिकवली। मग ज्या जिजाऊंनी प्रति प्रचंड लेखे ओ वर्धेश्वर विश्व वंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राण राजते हे शिवाजीच्या मनामध्ये बिंबवलं। आणि बाळराजे, तुम्हाला सरदार नाही व्हायचं, तुम्हाला छत्रपती व्हायचंय, स्वराज्याचे निर्माते व्हायचंय। कारण ज्या जिजाऊंनी स्वप्न पाहिलं, कारण हे स्वप्न कशामुळे त्यांच्या डोक्यामध्ये आलं, कारण या जिजाऊंचे वडील राजे लखोजी, त्यांचे पुत्र, भाऊ आणि भाचा या तिघांची भर दरबारामध्ये आदिलशहाने काहीतरी निमित्त करून तर भरल्या दरबारामध्ये त्यांचा खून केला। आणि मग असा आपला वडील, भाऊ, भाचा यांचा समोर खून झालेला पाहता कोण स्त्री आहे ते हडबडून गेली असते, आत्महत्या केली असते। पण जिजाऊंनी ठरवलं की आता इथून पुढं माझ्या खऱ्या अर्थाने आया बहिणीचं कुंकू सुरक्षित ठेवायचं असेल, तिला स्वाभिमानाची वागणूक मिळायची असेल, तर दुसऱ्याच्या राज्यात हे शक्य नाही। म्हणून मला माझं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे। आणि मग बालवयामध्ये लग्न झालेल्या जिजाऊ, त्यांच्या कथा आताच आपण बंडू खराडे यांच्या माध्यमातून, या मुलांच्या माध्यमातून ऐकली। परंतु खऱ्या अर्थाने रक्तामध्ये हे जे कोण येतात आणि ते कार्यरत होण्यासाठी, कारण आज आपण पाहतो की घराघरामध्ये असणारी जिजाऊ म्हणजे आजची स्त्री ही खऱ्या अर्थाने विज्ञान तंत्रज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या युगामध्ये सुद्धा 100% मुक्त आणि स्वतंत्र झालेली नाहीये। आणि मग तशा अवस्थेमध्ये 400 वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्यांचा आजच्या कसोटीवर आपण पाहतो। जिजाऊ आणि आपण याचा विचार करत असताना जिजाऊंनी बालशोभाच्या मनामध्ये काही रामायण महाभारतातील प्रेरक प्रसंग असतील, इतर घटना असतील, किंवा इतिहासामध्ये ज्या थोर पुरुषांनी समाजाची सेवा केलेली आपलं कर्तृत्व गाजविलं, अशांच्या चरित्रांचे संस्कार जिजाऊंनी शोभावर केले। आणि म्हणून शोभासारखा नररत्न तुम्हा आम्हाला प्राप्त झाला। नुसते शिवाजीच नव्हे तर खऱ्या अर्थाने शहाजी राजांच्या पाठीमागे सुद्धा जिजाऊ खंबीरपणे उभ्या होत्या। आणि म्हणून सरकारची एक सरदारी करणारे हे सरदार, परंतु राज्यकारभार करण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी एक स्त्री ज्या वेळेला मनामध्ये घेते त्यावेळेला जगामध्ये काय अशक्य आहे। आदि मायेची, आदि शक्तीची, अष्टभुजेची आणि रणरागिणीची भूमिका बजावणारी जिजाऊ ज्या वेळेला तिच्या मनावर घेतलं की मला या गुलामगिरीमध्ये धड देतात, पण रस्त्यावर, पण चौकात, पण मंदिरात आमच्या आया बहिणींना उचलून नेलं जातं, त्यांच्यावर बलात्कार केले जातात, त्यांना सोडून सडण्यासाठी टाकून दिलं जातं, ही परिस्थिती बदलायची आणि ती जर बदलायची असेल तर आपलं राज्य असणं आवश्यक आहे। कारण कोणी म्हणायचं की पावसानं झोडपलं, राजानं हडपलं तर तक्रार करायची कोणाकडं, कारण तक्रार करायलाच कुठे वाव नव्हता। म्हणून आता आपलं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर जिजाऊंनी प्रथमतः शोभाच्या मनावर हे बिंबवली। आपण पाहतो की अभिमन्यू गर्भामध्ये असताना चक्रव्यूह भेदण्याची विद्या शिकला असं म्हणतात। आणि म्हणून बाल संस्कारापासून, गर्भ संस्कारापासून वातावरण निर्मिती झाली। तर आमच्या आजच्या युगामध्ये जसं एका बाजूने गर्भामध्ये असताना आईनं त्याच्यावर संस्कार करावे, जन्मल्यानंतर संस्कार करावेत, आणि जन्मोत्तर मध्ये नंतर पुढच्या शालेय शिक्षण व्यवस्था आणि रामहरी बाबा सुसंस्कार आश्रम याचे विष्णुभक्त महाराज आणि ते सगळेजण ज्याप्रमाणे मुलांवर संस्कार करतात त्या पद्धतीचे संस्कार झाले तर समाज घडत असतो। कारण आज बरं वाईट होतं नव्हतं तेवढं मोबाईल हातात गेला की प्रत्येकाला ते सापडतं, आणि त्यामुळं बऱ्याचदा कानाला, जिभेला आणि रसनेंद्रियांना किंवा इतर सर्व इंद्रियांना आनंद देणाऱ्या गोष्टी उपलब्ध असताना राजमाता जिजाऊंचं व्रत
त्यांचं तपश्चर्या, त्यांचं धैर्य, त्यांची एक प्रकारची बेडरता, विपरीत परिस्थिती असताना हे सगळं घडविण्याचं कार्य हे सहज सोपं नव्हे. कोणतं रसायन त्यांच्या शरीरामध्ये, मनामध्ये आणि मेंदूमध्ये असेल की ज्यांनी या सगळ्या विरोधाला कुठेही जुमानलं नाही. आणि छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेचं बीज राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मनामध्ये पेरलेलं असायचं. राजे, तुम्ही वा पुढे, हे तुम्ही करू शकता, ही प्रेरणा राजमाता जिजाऊंनी दिली. आणि मग आज आमच्या जिजाऊ आणि आमचे शिवाजी म्हणजे सत्यस्थितीमध्ये असणारी आई आणि आमची मुलं यांना घडविण्याची जबाबदारी. आणि तेही नुसत्या काही तिकडे डीजे वाजायला लागला की इकडे नाचणं एवढ्या पुरती नव्हे, तर मनाची भूमिका, खंबीरता आणि त्यांच्या अंगी असणाऱ्या 14 विद्या आणि 64 कला सगळ्याच्या सगळ्या नसल्या तरी चालतील, पण काही प्रमुख कला आणि काही विद्या त्यांच्यामध्ये रुजविण्याची आजची गरज आमच्या प्रत्येक जागरूक मातेनं आणि कुटुंबियांनी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही जे पेरतो ते उगवतो, आम्ही जे पेरतो तेच उगवतं. आणि मग आम्ही पाहतो घराघरामध्ये कौटुंबिक ऐक्य नाही. वडील आणि मुलगा, आई आणि मुलगी, सासू आणि सून यांच्यामध्ये खरं सख्य नाही. जिजाऊंना किती सुना होत्या? जिजाऊंच्या एवढ्या सगळ्या सुना शिवाजी महाराजांच्या 8 पत्न्या आणि त्या 8 सुना, परंतु यांच्यातलं नातं कसं राहिलं? आणि मग आज एकुलती एक सून आणि एकुलती एक सासू यांच्यामध्ये खरं आई आणि मुलीप्रमाणे लाडिकतेचं नातं का पडत नाही, हा विचार करणं जिजाऊच्या जयंतीच्या निमित्तानं खूप गरजेचं आहे. खरं खरं नातं असावं, वरून वडून काढून किंवा फोटो पुरतं किंवा दाखवण्यापुरतं नसेल तर. अभिवादनशील नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम्. कारण जिथं मनापासून उच्चता आहे, नम्रता आहे, आदरभाव आहे आणि तो आदरभाव आम्हाला समाजामध्ये संक्रमित करायचा. कारण समाजामध्ये जे आम्ही विचार रुजवितो, कारण महानुभाव एन पंथे गताः सह धर्म असे म्हटलं जातं. कारण मोठी माणसं, आदर्श माणसं जो व्यवहार करतात तोच व्यवहार लहान मुलांवर आणि कुटुंबातील सदस्यावर संस्कार घडवित असतो. म्हणून खऱ्या अर्थाने सौहार्दाचं वातावरण कुटुंबामध्ये, घरामध्ये निर्माण करणं ही जिजाऊला खऱ्या अर्थाने मानवंदना आहे. कुटुंब सौख्य, कुटुंबाचा सलोखा आणि कुटुंबातला आनंद हाच खऱ्या अर्थाने स्वर्गातला आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकणार. मग आज कुठली गरज आहे? तंत्रज्ञानाचं शिक्षण उपलब्ध आहे, शेतीमध्ये सगळी साधनं उपलब्ध आहेत, तरी परवडत नाही. आणि मुलांना संस्कार करण्यासाठी सगळी साधनं उपलब्ध आहेत, तरी मुलं घडत नाही. शेती परवडत नाही, मुलं घडत नाही. ही जी अवस्था आम्हाला आली याचा विचार केवळ सरकारवर खापर पडून चालत नाही. सरकारनं ते करायला पाहिजे. कारण राजमाता जिजाऊंनी ज्यावेळेला कर्नाटक प्रांतामध्ये शहाजी राजे, वेंकोजी राजे तिकडे, संभाजी राजे बेंगळूरला, तर इकडे पुण्यामध्ये राजे छोट्या बालराजा शिवाजीला घेऊन दिलेर खानाने पुण्याची जी अवस्था करून टाकलेली होती, तुटकी चप्पल वगैरे पहार, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि अशा बिघडलेल्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली असताना 4 मावळे शिवाजीच्या बरोबर नेऊन शिवाजीला घडवलं. बाळराजे, तुम्हाला ही पुण्यभूमी नांगरायची आहे. जशी ही जमीन नांगरायची आहे, तशी माझ्या शेतकऱ्यांच्या, मावळ्यांच्या मनाची मनभूमी ती सुद्धा विचारांनी नांगरायची आहे. आणि राजाच्या पाटलाचं उदाहरण आपण पाहतो की राजे लहान, हा पाटील अस्वाल, अपन आणि सगळे असलेलं जुमानच नव्हता. परंतु राजाने जे त्याचे डोळे काढले आणि त्याला एकदम मारून नाही टाकलं का? समाजाला कळू देत की राजे शिवबा हे अन्यायाने वागणाऱ्या, अत्याचार करणाऱ्याला 6-6 महिन्यानंतर नाही, लगेच तिथल्या तिथे एक प्रकारचं शासन करण्याची
वृत्ती होती आणि म्हणून आजही म्हटलं जातं की आमच्या घरातल्या आई वडिलांचं जर प्रतिदिन दर्शन केलं तर 33 कोटी देव सगळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद आणि प्रेरणा आणि शक्ती द्यायला नक्की तयार होतील. म्हणून तुमची श्रद्धा असेल कुठेही दर्शन करा, त्याबद्दल काही नाही. कोणाला वेगवेगळ्या राजकारणातून वेगवेगळ्या काही बाबी करायच्या असतील त्याबद्दलही काही म्हणणं नाही. परंतु बाल शोभा घडावा, बाल जिजाऊ ज्या येत आहेत, सावित्री ज्या येत आहेत त्या घडाव्यात, यांच्यासाठी आमचं घर हे सुसंस्काराचं आश्रम झालं पाहिजे. आणि ते घडविण्याची जबाबदारी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगातील उद्धारी त्यावेळेला म्हणत. परंतु आजची जिजाऊ ही टेक्नॉलॉजी युक्त असणारी जिजाऊ झालेली आहे आणि मुलं त्यापेक्षा 1000 पटीनं हुशार झालेली. कसा चकवा कुठं देतात, काय करतात, काही वेळ लागत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जिजाऊचं चरित्र आपण आपल्या आचरणामध्ये आणण्याची गरज, आणि ते आपल्या सगळ्यांना कळत आहे. परंतु कणाकणाने छोट्या छोट्या गोष्टीतून ते मुलांवर मुलींवर रुजविणं आणि त्यातून त्यांच्या जीवनाची भक्कम पायाभरणी करणं हा आजच्या दृष्टीनं महत्वाचा विषय आहे. जिजाऊ आणि शिवाजीराजे यांचं जगामध्ये जे नाव आहे का, तर 4-4 बादशहांच्या विरोधात एकाच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं लढण्याचे प्रसंग. आणि मग कधी तो अफजल खानाच्या वधाचा प्रसंग असेल, कधी पुरंदरचा तह असेल, कधी आग्र्यातल्या त्या अटकेच्या बाबी असतील. परंतु ज्या वेळेला राजे मोहिमेवर असत किंवा अशा अडचणीमध्ये असत त्या वेळेला जिजाऊंनी त्यांच्या पाठीमागे संपूर्ण राज्यकारभार प्रशासनिक कौशल्यासह संपूर्णपणे पाळला. आणि ज्यावेळेला अफजल खानाच्या त्या भेटीसाठी राजे जात होते त्यावेळेला जिजाऊंच्या आणि दोघांच्याही मनामध्ये चक्र करत होतं की माझं काही बरं वाईट झालं तर. त्यावेळेला सांगणारी ती आई, राजे मनामध्ये चलबिचल का होऊ देता, तुमचं काही बरं वाईट झालं ही जिजाऊ सर्व अर्थाने हातात तलवार घेऊन सर्वांना जीवनात काढून काढण्याची आणि कार्य करण्याचे सामर्थ्य राखून आहे असं म्हणणारी आई ही जिजाई होती. आणि म्हणून त्या जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण आहोत. त्यांच्या जन्मदिनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील सिंदखेड राजा या ठिकाणी मोठा उत्सव, एक प्रकारची 12 जानेवारीची वारी जी संपन्न होते. आमचे अनेक मित्र आणि सगळे आज सिंदखेडला गेलेले आहेत. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी आणि संपूर्ण टीमने जे उभं केलेलं दृश्य आहे त्यामुळं आज आमचं मस्तक सुपीक बनलं आहे, विचार करणारं बनत आहे. परंतु ते विचार करत असताना सुद्धा आमच्या खांद्यावर बंदूक असली तरी ती गोळी झाडण्याचा अधिकार, वैचारिकतेचा अधिकार सुद्धा आम्ही आपल्याकडे घेण्याची गरज आहे. आणि मग हेच प्रबोधन घराघरातून संपन्न व्हावं, सर्वांना नीतिमत्ता कळावी आणि आपल्या आचरणातून ती प्रस्तुत व्हावी ही महत्वाची बाब आहे. आणि म्हणून वाणगाव आणि परिसरातून सगळेजण या ठिकाणी येतात. विनोददादांनी मगाशी जे सांगितलं की कार्यक्रम आम्ही मर्यादित स्वरूपामध्ये मुद्दाम येतो आहोत, काही परिस्थिती किंवा इतर बाबी त्याला अनुकूल नाही आहे आणि म्हणून छोटेखानी व्याख्यान सुद्धा छोटेखानीच. आणि त्यामुळं जिजाऊंच्या चरित्राचा ज्या बाबी आपण आकलन केल्या खऱ्या अर्थाने अष्टभुजा, अष्टदृष्टी आणि अष्टावधानित्व छत्रपती शिवरायांच्या बाबतीत म्हटलं जातं की ते अष्टावधानी होते. अष्टावधानी म्हणजे काय रे? हे बघा, अवधान म्हणजे काय? लक्ष. अवधान म्हणजे काय? लक्ष. आणि अष्टावधान म्हणजे 8 प्रकारचं लक्ष. बरोबर? किती? 8 प्रकारचं लक्ष. आम्ही बऱ्याचदा पाहतो एक गोष्ट करता करता दुसरं करायला गेलो तर दोन्हीपैकी एक बिघडते. करेक्ट? एकदाच 2 कामं करायला गेलो तर. पण छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता, अष्टावधानित्व म्हणजे एकाच वेळेला 8 प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या समजण्याचं किंवा करण्याचं सामर्थ्य छत्रपती शिवराय. ते कुठून आलं? जीन्स किंवा अनुवंशिकत्व
जिजाऊ शहाजींकडून की इतकी बुद्धिमत्ता की एकाच वेळेला 8 वेगवेगळ्या प्रकारची कार्य चांगल्या पद्धतीनं संपन्न करण्याचं सामर्थ्य, आणि मग ही जिजाऊ अष्टभुजा अष्टदुर्गा किंवा तिथून छत्रपती शिवरायांनी पुढे जे अष्टप्रधान मंडळ नेमलं, कारण कालो राजा कालो कालस्य कारणम असं म्हटलं जातं. राजा हा त्या काळातल्या सर्व काळाला घटनांना कारणीभूत असतो, आणि म्हणून असा जगाच्या इतिहासामध्ये घडला नाही, घडणार नाही अशा प्रकारचा राजा घडविण्याचं कार्य राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी केलं. आणि म्हणून जिजाऊला संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश नव्हे संपूर्ण जग आणि विश्व आज वंदन करत आहे, की जिच्या चरित्रात आणि चारित्र्यात आणि कर्तृत्वात जिनं संपूर्ण महाराष्ट्राला अगदी या 4 पातशाह्यातून बाहेर काढून खऱ्या अर्थाने स्वराज्य, स्वतःच राज्य प्राप्त करून दिलं, जिथं आया बहिणींची आबरू सुरक्षित, शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार म्हणजे समृद्धता आणि रयत सुखी संपन्न करण्याचा विचार जर कुठून आला असेल तर तो जिजाऊच्या प्रेरणेतून आला. आणि मग भावी काळामध्ये आपल्याला आवडणाऱ्या न आवडणाऱ्या अनेक घटना प्रत्येक दिवशी घडतायत. त्या घटनांना पायबंद घालायचा असेल तर आम्हाला आमच्या जिजाऊच्या जागृतीची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि मग भविष्यातील या घटना थांबविण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये येईल आणि सृजनात्मक असणारं कार्य, नवनिर्मितीचं कार्य करण्याचं धाडस आणि पुढे पाऊल टाकण्याची प्रेरणा या माध्यमातून आमच्या जिजाऊंना प्राप्त हो, बालशोभांना प्राप्त हो, ही इच्छा मनोकामना व्यक्त करतो. माँसाहेब जिजाऊंच्या चरणी पुनश्च एक वार मनपूर्वक अभिवादन करतो. छत्रपती संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम ऐतिहासिक पुरुषांना, ज्ञानरत्न असणाऱ्या सर्वांना वंदन करतो. ज्ञानेन पुंसां सकलार्थ सिद्धी, ज्ञानातृते काचन नार्थ सिद्धी, ज्ञानस्य मत्वेति गुणान् कदाचित, ज्ञानं न मुञ्चन्ति महानुभावा. ज्ञान म्हणजे नॉलेज, आणि ते आपल्याकडं प्राप्त व्हावं, ते कुठूनही घ्यावं, आणि त्यासाठी आपली मनोभूमिका विद्यार्थ्याप्रमाणे तयार करावी. कोणत्याही वयामध्ये ते ग्रहण करता येतं. जन्मापासून आतापर्यंत त्या ज्ञानाचं जिजाऊंना महत्व पटलं होतं, ते शिवदास संभाजीवर त्यांनी रुजविलं आणि ते राज्य रूपानं, हिंदवी स्वराज्याच्या रूपानं प्रकट झालं. अशा जिजाऊंना पुनश्च एक वार अभिवादन करतो. समोर असणारी सर्व अनुभवी तज्ञ मंडळी यांनाही मनपूर्वक वंदन करतो आणि माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. धन्यवाद.